तर गावाल्यानो आज या पोरांका आम्ही एक गोष्ट सांगलाय. गोष्ट देवराईची, गोष्ट निसर्गाची. ती गोष्ट तुमका पण सांगतो. तर गावाल्यानो आमच्या लहानपणी ना मोबाईल नाही होते, टीव्ही नव्हते जास्त. तर आमका आमची आजी लहानपणी गोष्टी सांगायची. तर गोष्टी कशा, तर गोष्टीमधनं ना नकळत मुलांवर संस्कार व्हायचे. चांगली गोष्टी कुठली, वाईट गोष्टी कुठली ह्या समजायचा. चांगला वागणं काय असता, वाईट वागणं काय असता, वाईट वागण्यासोबत वाईट होता, हे गोष्टी ना आमका आजी नकळत आमच्या गोष्टीमधनं आमच्या मनात रुजवायची. आणि खरंच हे गोष्टी ना नकळत आमच्या संस्कार घडवायचे, आमका घडवायचे, आमका चांगलं माणूस बनव मदत करायची. तर अशीच गोष्ट मी आज तुमका सांगतले, जी आमच्या आजीने सांगलेली. खरी खोटी माहित नाही, पण आम्ही ऐकत दिलू आणि नकळत ती आमच्या मनात रुजत दिली. तर गोष्ट अशी असा, ही गोष्ट आमच्या काकाची असा. म्हणजे त्या गोष्टीतलं नायक आमचं काका आणि आजी, ही दोन पात्र त्या गोष्टीत होती. आता काका आजी आमका गोष्ट सांगायची की काका लहान होतो तेव्हा काका आजीन सांगले की शाळेत नाही की न्हाणी दाग घाल आणि पाणी गरम करून ठेव. कारण तेव्हा ना न्हाणी दाग घालणं हे आमचं लहान मुलांचं मोठं काम असायचा. कारण घरातली लोक शेतात जायची, शेतावरनं यायची आणि मग गरम गरम पाणी आंघोळ करायची आणि मग जेवायची, खायची, झोपायची. तर असंच एक दिवस काकाक सांगेन, बाबा इलय का न्हाणी दाग घाल आणि पाणी गरम करून ठेव. तर संध्याकाळ झाली, काका इलो शाळेतनं, आजीन काय खाऊक ठेवता खाल्यान आणि तो पोरांबरोबर खेळात रमलो. आणि या खेळाच्या नादात तो न्हाणी दाग घालू विसरलो. जेव्हा त्याच्या लक्षात दिला तेव्हा झालेली संध्याकाळ. आता आजी येतली, न्हाणी दाग घालूक नाही, पाणी तापवूक नाही म्हणा मारतली. या भयान त्यांनी पटापट काय केल्यान, आजूबाजूक गेलो, खै शिरपुटा गावली सुकी, ती घेऊन इलो आणि न्हाणी दाग घालून पाणी तापवून ठेवल्या. आजी इली, जेवली, खाली, न्हाली, धुली आणि झोपली. आणि रात्री असं झालं की अचानक काकाचो पाय टम करून सुजलो आणि काका लागलो रडाक झोपेत न उठाक. आता आजी उठली, आजीन बघले तर पायाक काय लागांग नाही, काटो नाही, खुटो नाही, खय आपटाक नाही, धोपटाक नाही, पाय सुजलो कसो. तरी तिने सगळं बघले, आपणा काय जमात ते उपचार केले, तरी काकाचो पाय काय थारवाना. आता करतली काय, तिने आपल्या भाषेत जा येता केले, कारण तेव्हा डॉक्टर वैद्य कमीच होते आणि रात्रीचं कोण गावतलो. ती काका रडायचो थांबाना आणि आजी रडाक लागली. आता करू काय. तर काका उठवलेन, जवळ घेतलेन आणि बाबा पुता करून विचारले, बाबा आज खय खय गेलेले, काय काय गेलंय, तुला काय लागला काय. तर काकान सगळा सांगला की असं असं मी न्हाणी दाग घालू विसरलंय, थंय अमक्या ठिकाणी गेलंय, तिथून लाकडं हाडलंय, न्हाणी दाग घातलंय आणि पाणी तापवलंय आणि काय नाही करू. त्याबरोबर आजीची टूप पेटली. काकान ज्या ठिकाणाहून लाकडं आणली सुकी, त्या ठिकाणाचं नाव ऐकले आणि आजीच्या सगळ्या लक्षात दिला. तर आजी उठली, आपल्या भाषेत 2-3 तुळशी पत्रा काढले, देवाक ठेवले आणि देवाक सांगले, बाबा रे, माझा लेकरू अजाणते म्हणे तुझ्या स्थळात गेला आणि तुझ्या स्थळातली लाकडा मोडून हाडलाय आणि न्हाणीत लायलाय. त्याची चूक झाली, त्या लेकरू अजाण होता, आता त्याची चूक पायाबुडी घाल आणि माझ्या झिलाक बरो कर. आणि म्हणतात त्या बोलाग आणि फुलाग एक गाठ पडली, तसं झालं आणि काकाचो पाय बरो झालो. आता ज्या ठिकाणाहून लाकडं आणली त्या होता देवराईचा ठिकाण, म्हणजे देवाचा ठिकाण. थैसून लाकडा अजूनपर्यंत तरी लोक आणायची नाही, आणत नाही, असं नियम असा की त्या ठिकाणाची लाकडा तोडूची नाही. आता त्या मागचा कारण वेगळा असा. पण ही गोष्ट नकळत आमका सांगल्यामुळे काय झाला की आमच्या मनात भीती झाली की त्या ठिकाणाची झाडं तोडायची नाही, थै जायचं नाही, थैच्या झाडांका नुकसान करायचं नाही. ही गोष्ट नकळत आमच्या मनात एक रुजली गेली. आमका भय झालो की थै जाऊन लाकडा आणता नाही आणि आम्ही पण तो नियम पाळत गेलो. आताच्या पोरांका तुम्ही या सांगला तर त्यांना पटायचं नाही. आम्ही तेव्हा देवभोळी होती म्हणून आमका ती गोष्टी पटत होते. पण आताच्या मुलांका त्याच्या मागचा सायंटिफिक रिझन सांगणं खूप गरजेचं असा. देवराई म्हणजे झाडांचा संवर्धन, म्हणजे दुर्मिळ झाडा, औषधी झाडांचा संवर्धन होण्यासाठी ही देवराई बनवली आणि ते देवाचं नाव दिलं. कारण लोकांना माहिती होतं तेव्हाच्या की देवाचं नाव दिल्यानंतर तिसर कोण जाऊची नाही, कारण लोक देवाक भियत. पण आता लोक देवांका भियानत नाही, त्या मागचं कारण सांगणं गरजेचं असा. तर ही गोष्ट सांगून आमका ती गोष्ट करण्यामागून प्रवृत्त केल्याने आणि ही गोष्ट सांगल्यामुळे आमच्या मनात नकळत भय निर्माण झाल्यामुळे आम्ही ती गोष्ट करूक नाही, आजपर्यंत करूक नाही की देवराईत जाऊन तिथून झाडा तोडून आम्ही अजूनपर्यंत हात लावू नाही. पण ही होती गोष्ट, काल्पनिक होती, खरी होती देवाक माहिती, पण त्यामागचा कारण सांगण्यामागचा खूप मोठा होता. तर खरंच आजकालच्या मुलांना त्यामागचा कारण सांगून देणं गरजेचं असा, जेणेकरून तिथल्या झाडांचं संवर्धन होईल. देवराईमध्ये खूप साऱ्या दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन होता.
आणि आजकाल तुम्ही बघतात की झाडं तोडणं खूप सोप्या झाल्या, त्यामुळे पूर्वीची जुनी झाडं नष्ट होतात, वृक्षतोड खूप होता. आणि खरीतरी जुनी झाडा जपणा ह्या देवराई करता असा. आणि त्यामुळे ही गोष्ट आता काम करूची नाही, पण त्या गोष्टी मागचा कारण मुलांका समजून देणं गरजेचा. जशी आम्ही करत दिली तर ती पण करतली, कारण त्यांना जर तुम्ही समजून दिल्यात गोष्टीच्या रूपाने, आता एक नवीन गोष्ट घडवची गरज असा, तर ती घडवून जर आम्ही मुलांना सांगितली तर ती नक्की ऐकतली. आणि देवराईचं संवर्धन जसं तुम्ही आम्ही केला तसं ती पण करतली. करताल्यात मा देवराईचं संवर्धन? नक्की. कारण देवराईत देव असता, कारण निसर्ग म्हणजेच देव असा, झाडा म्हणजे देव असा. तर निसर्ग जपावयो, निसर्ग जपला तर देव पण जपलं जातलो, कारण निसर्ग ह्योच देव असा. तर देवराईतली झाडा तोडता नाहीत. कळला मा? तुमका पण कळला असात, तुम्ही पण तुमच्या पोरातोरांका ह्या सांगा आणि करूक लावा. कारण निसर्ग जपलो, निसर्ग जगलो तर तुम्ही आम्ही जगलो.